पवन मावळात, लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याच्या तिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्ल्याचा तिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हेही नाव असले तरी ते जास्त कुणाच्या परिचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून 61 किलोमीटर तर मुंबईपासून 121 किलोमीटर अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरत गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण चाललो आहे तिकोना किल्ल्यावरती. पवन मावळ प्रांतातील हा एक किल्ला आहे आणि आता आपण आलेलो आहे कामशेत या स्टेशनला. बघू शकता हे कामशेत स्टेशन आहे. आपण लोणावळ्यापर्यंत इंद्रायणी एक्सप्रेसने आलो आणि तिकडनं पुढे पुणे लोकल आणि पुणे लोकलने आपलं कामशेतला उतरलेलं आहे. आणि आता आपण बाहेर जाऊन बघू आपल्याला एस टी भेटते का रिक्षा करायला लागते. 5 जण आहे आपण. प्रमोद आहे माझ्याबरोबर आणि 3 जण पुढे गेलेत. प्रतीक आहे, ऋतिक आहे आणि अमित आहे. तर आता आपण पण जाऊया बाहेर स्टेशनच्या. आता मित्रांनो आपण कामशेत स्टेशनपासून थोडा हायवेपर्यंत आलो. इथे बघू शकता हा मुंबई पुणे हायवे आहे. तिथे यायचं आहे आणि त्या हायवेच्या खालीच रोड क्रॉस करून यायचं आहे पुढे. इकडनं आम्ही आलो रोड क्रॉस करून. तर इकडे आपल्याला एस टी भेटेल. पेठला जाणार तळेगाववरने त्या 9:15ची एस टी आहे सकाळी. एका बाबांनी आम्हाला सांगितलं, इकडे बाबा होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की जीपने जाऊ नका, पैसे जास्त लागतील. आता एस टी येईल 9:15ला, त्यासाठी थांबा. तर आम्ही एस टीसाठी थांबलेलो आहे. बघूया आता एस टी किती वाजता येते. 9:15ची आहेत तर बोललेले तर आहेत ते. एस टी आली की आपण एस टीने पुढे जाऊ. इथे आता मित्रांनो बघू शकता आम्ही उतरलेलो आहे तिकोना पेठ या गावामध्ये. आणि इकडनं आतमध्ये 2 किलोमीटर बोलले ना आतमध्ये. मग 700 मीटर आतमध्ये 2 किलोमीटर पकडून. तर इथून 700 मीटर आतमध्ये चालत जायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता हे तिकोना किल्ला, तिकोना असं बोर्ड लागले. या साईडून आपल्याला राईट मारायचं आणि आतमध्ये जायचं आहे. एस टी थोडं पुढे थांबवते. पुढून आपल्याला पाठीमागे चालत यायचं आहे. आणि तिकडनं गेटसुद्धा आहे आतमध्ये जाण्यासाठी. तिथनंच आपल्याला आत जायचं आहे. आता आपण रस्त्याने चालत येत होतो आतमध्ये. तेवढ्यात आपल्याला पाठवून एक गाडी भेटली. इथल्या हॉटेलवाल्यांची गाडी होती. त्यांनी आपल्याला आतमध्ये आणून सोडलं. तर आता आपण आलेलो आहे इथे खाली पायथ्याला किल्ल्याच्या. आणि हा इकडे वरती किल्ला आहे या साईडला, झाडांमधून दिसणार नाही. आणि इथे बघू शकता हॉटेल भरपूर आहे तिकडे. जेवण तुम्हाला करायचं असेल, नाश्ता तर पूर्ण सोय आहे इकडे. हॉटेलच्या इकडनं आपण पुढे आलो की इथे बघू शकता बोर्ड लागलेला किल्ले तिकोना गडाकडे जाण्याचा मार्ग. आणि इथे थोडीशी माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि इकडनं आता आपल्याला वरती जायचं आहे. इथे समोर असं इकडनं असं त्या साईडने पूर्ण आपल्याला वरती यायचं आहे. तर इकडे पार्किंगसुद्धा आहे बघू शकता. आणि पाठीमागेसुद्धा भरपूर गाड्या लागल्या. लोक तर आलेली आहेत भरपूर. थोडंच वरती चालत आलो की आपल्याला बघू शकता इथे गडाची पायरी लागते. इथून पायरी स्टार्ट होते आणि अशा पूर्ण थोड्याफार पायऱ्या आहेत इथे. समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण 3480 फूट आहे. किल्ल्याची चढण मध्यम स्वरूपाची आहे. तिकोना गड पुणे जिल्ह्यात असून मुंबई पुणे महामार्गावरील कामशेतपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. पवना धरणाचा जलाशय या किल्ल्याच्या सोबती भासतो. हे इकडे बघू शकता इथे बोर्ड लागलेले आहे पेठ. पेठ म्हणजे गडावर येते ना जिथे तुमची पहिली चेकिंग होते ते ठिकाण. आता इथून आपण पुढे जाणार आहोत. वरती जाताना तुम्ही बघू शकता खालच्या साईडला पूर्ण दरी आहे. त्यामुळे इकडे रेलिंग लावून ठेवलेली आहे. तर याच्या बाजूला आपण जायचं नाही कारण की खाली पूर्ण दरी आहे. त्यामुळे सपोर्टसाठी
इथे वन विभागामार्फत ही रेलिंग बसवण्यात आली असेल. तर वरती चढत असताना आपल्याला असे वाटेल थंड पाणी, लिंबू सरबत वगैरे याचे स्टॉल आहे तिथे, तर तुम्ही पिऊ शकता इथे. आणि वगैरे 10-15 मिनटं वरती चढून आल्यावरती लगेचच आपण या गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ पोचतो. तर हे गड दरवाजा बघू शकता, या पूर्ण कातळात कोरलेला हा दरवाजा इथे आतमध्ये बसवलेला आहे, कातळामध्ये कोरून. काढू शकतो. आणि आतमध्ये आल्यावरती इथे बघू शकता सैन्यांना बसण्यासाठी असलेल्या देवड्या आहेत कातळात कोरलेल्या. हा दरवाजा होता इथनं, नवीन बसवलेला दरवाजा हा. पहिल्या दरवाजातून आपण वरती आलो की पुढे येऊन लगेचच आपल्याला दुसरा दरवाजा लागतो, वेताळ दरवाजा. तर हा बघू शकता, हा गडाचा दुसरा दरवाजा आहे, वेताळ दरवाजा. आणि हे बाजूला 2 बुरुज आहेत. तिकडे दरवाजा होता दुसरा वेताळ दरवाजा, तिथून आपण वरती आलो आणि वरतून डाव्या साईडला आलो की इथे कसं एक मंदिर लागतं, छोटंसं मंदिर आहे. आता कसलं आहे ते आपण सांगू नाही शकत, पण इथे असे फुलं वगैरे ठेवले, पुजलेलं आहे. आणि इकडनं पुढे हा बुरुज असावा इकडे, या साईडला शेवटचं टोक आहे हे. तुम्हाला जर तिकोना किल्ल्यावरती यायचं असेल, मुंबईवरनं तुम्ही येत आहे, तर सकाळची इंद्रायणी एक्सप्रेस पकडून या. ती जर पकडली तर तुम्हाला बरं पडेल, कारण की इंद्रायणी एक्सप्रेस पकडून तुम्ही लोणावळ्याला उतरायचं आणि लोणावळ्यावरनं लगेचच 8:20ची लोकल असते. तर लोकलने कामशेतला यायचं आहे आणि कामशेतवरनं थोडं पुढे येऊन हायवेला एस टी भेटतं 9:30ची आपल्याला, ती डायरेक्ट आपल्याला पेठगावात घेऊन येते. तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. बहमानी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरी गडावरील लेण्यांवरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे. कार्ला लेणी व बेडसे लेण्यांच्या काळातील लेण्या असाव्यात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्लाही होता. शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले. पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगाला जे 23 किल्ले दिले त्यात तिकोनाही होता. वेताळ दरवाजातून उजव्या बाजूला वरती आल्यावरती इथे बघू शकता चपेटदार मारुतीची मूर्ती आहे. तर ही मूर्ती तुम्ही बघू शकता, इकडे मारुतीच्या पायाखाली एक राक्षस आहे आणि तो त्याला चपेट मारताना अशी दाखवलेली मूर्ती आहे, दगडात कोरलेली पूर्ण, म्हणून याला चपेटदार मारुती असं म्हणतात. चपेटदार मारुतीच्या इथनं आपण वरती आलो, इथे बघू शकता इथे बोर्ड लागला वाड्याचे अवशेष, वाड्याचे अवशेष. आणि इथे ऐतिहासिक वास्तू सदर आहे, ही इथे सदर आहे. हा बोर्ड लागलेला आहे श्रीरामाची गादी. या परिसरात 6 खाणी, श्रीरामाचे मंदिर व गडावरील परिसरातील राज्यकारभार चालवण्यासाठी सदर होते. सदरेच्या इथनं पुढे आलो की आपल्याला इकडे एक श्रीराम मंदिर म्हणून बोर्ड लागलेला आहे. तर तिकडे ते श्रीराम मंदिर आहे, तर आता तिथे जाऊन दाखवतो. आणि त्याच्या आधी इथे तळंसुद्धा आहे, हे तळं बघू शकता. आणि त्याच्यावरती लेण्यांमध्ये गुफेमध्ये श्रीराम मंदिर आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्लाही होता. शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले. पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगाला जे 23 किल्ले दिले त्यात तिकोनाही होता. इतका मोठा मासा आहे ना, याच्यात कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही आता, जाम लांब आहे. आता खाली गेलाय तो, भरपूर मोठा मासा आहे. दाखव रे केवढा मोठा आहे. अरे कॅमेराने हाताने दाखव साईज. हा आहे तेवढा मोठा आहे मासा, एवढा आहे जाम मोठा मासा आहे.
त्याची साईज श्रीरामाचं मंदिर तिथं बघून आलो की इकडे 2 रस्ते लागतात. एक गडाकडे जातो आणि एक जातो महादराजाकडे. तर आता आपण महादराजाकडे आधी जाऊया आणि तिकडनं परत आपल्याला यायला लागेल इकडे गडाकडे वरती जायला. तर इकडे झाडी थोडी वाढलेली आहे आणि काठीची झाडं आहेत. तर नीट जायचं आहे. महादराजा इकडे महादराजा. या महादराजाकडे मित्रांनो सध्या तरी आता कोण येत नाही वाटतं. पूर्ण झाडीतून रस्ता आहे. रस्ता पूर्ण नाहीसा झालेला आहे. बघू शकता इकडे काठी लागली. जास्त कोण जात नाही. आता पाऊस होता ना त्यामुळे कोण गेलं नसेल. झाडी वाढली असेल म्हणून. काय चल चल ते एकदाच काढ. काय ते किडी नाही आहेत त्या. इकडनं आलो आपण महादराजाच्या रस्त्याने. तर आता आपल्याला महादराजाच्या आधी इथे चोर दरवाजा लागलेला आहे आणि इकडे खाली पाण्याचे टाके आहेत. दिसतात का रे खाली टाके? का रे नको जाऊ पुढे. पुढे आहेत टाके. ते झाड दिसतं ना तिकडे आहेत टाके पुढे. हां पण इकडे बघू शकता आता सध्या तरी कोण येत नाही. इकडे सध्या तरी कोण येत नाही त्यामुळे इथे बघू शकता रस्ता पूर्ण नाहीसा झालेला आहे. तिकडनं आलो ना आपण तेव्हा तिथे तीच गाडी. हे बघा चोर दरवाजातून आपण वरती आलो. टाक्यांकडे काय आपण गेलो नाही कारण की रस्ताच नाही पुढे जायला. दिसत नाही रस्ता पायवाट. आणि इथे तिथून दिसते का बघ महाद्वार तर लिहिलेलं आहे. हा इथनं वरती चढून असू शकतो मला वाटतं. तिथे काय आहे? तिथून दिसते का तशी? तिथे हे भिंत आहे कुंपण आहे. नको जाऊया जाऊ दे. नको जाऊ सोड. गावात भरपूर आहे. हां तर आता चोर दराच्या इथनं थोडंच पुढे आलो आपण आणि आपल्याला महादराजा भेटला. पण याच्यासाठी वाट आहे ना पूर्ण गवतातून आहे. चालायला जागा नाही. तर ही महादराजाची वाट आहे पण सध्या तरी बंद आहे ही वाट कारण की तिथून खाली उतरू शकत नाही किंवा चढू शकत नाही. पुढे जाऊन काय नाही. बघू शकता इकडे इथे संपते सगळं. इथे दरड वगैरे कोसळली असणार. जुन्या काळातील हा मार्ग होता महाद्वार या गडाचा. हे इथे खाली उतरून असं आहे. नाही पण खाली उतरलाच नाही तिथनं. रस्ता नाही येता इथनं. व्ह्यू भारी आहे इथनं. समोरचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो. आणि हवा पावना लेक हा आहे. दिसला किती मोठा आहे. ते झोपडे कुठे आहेत? कॅम्प. तर इथं बघू शकता दरवाजा लावण्यासाठी इथे असे जागा. दिवा वगैरे लावण्यासाठी इकडे प्रॉपर असा दरवाजा होता. कडी लावण्यासाठी बघू शकता ही जागा. इथून आपण महादराजाकडून आलो ह्या साईडनी आणि इकडनं पुन्हा एकदा आपण वरती चढायला सुरुवात केलेली आहे गडाकडे. आणि इकडनं बघू शकता पायऱ्या लागल्यात आपल्याला. आता आपण पाहत आहोत हा चुन्याचा घाणा जो की गड किल्ल्यांच्या बांधकामासाठी वापरला जाणारा चुना दळण्यासाठी वापरला जाणारा एक ऐतिहासिक दगडी यंत्रणा आहे. ज्यात एका मोठ्या दगडी चाकाला बैलांच्या सहाय्याने फिरवून चुन्याचे मिश्रण तयार केले जात असे. हे बुरुज आणि तटबंदीसारख्या बांधकामात लागणारा चुना तयार करण्यासाठी गडांवर आढळतात. या घाण्याच्या सहाय्याने चुना, वाळू आणि इतर पदार्थ एकत्र करून बांधकामासाठी आवश्यक असलेला घट्ट आणि टिकाऊ चुना तयार केला जायचा. या किल्ल्यावरती अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत आणि त्यातली ही बघू शकता चुनाचा घाणा. हा आता आपण बघितला आणि आता आपण जाऊ बालेकिल्ल्याकडे वरती. इकडनं बघू शकता इकडे बोर्ड सुद्धा लागलेला बालेकिल्ला म्हणून.
इथे बघू शकता या पायऱ्या, या जुन्या काळातल्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आणि या नवीन पायऱ्या. पुढे औरंगजेबाने दक्षिण स्वारीत मुघलांनी पुन्हा किल्ला जिंकला व अमनगड असे नाव ठेवले. मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेतला. शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये मराठी राज्याचा वारसा कोण यावरून तणाव निर्माण झाला होता. कान्होजी आंग्रे हे कोकणात आपले जवळजवळ स्वतंत्र राज्य राखून होते. इकडचा पायऱ्या आपण वरती चढून आलो की आपल्याला बघू शकता घराचा तिसरा द्वार लागलेला आहे. दरवाजातून आपण वरती आलो की इथं बघू शकता पाण्याचा टाका आहे आणि तिकडे गुफा आहे. तर आता तिथे जायसाठी रस्ता प्रॉपर नाही, हे टाकलं आहे त्या साईडला जायसाठी, पण इकडनं कोणी जायचा प्रयत्न करू नका, उभे खाली पाण्यात पडायला. मराठी राज्याच्या मदतीशिवाय आजूबाजूचे शत्रू म्हणजे सिद्धी, इंग्रज व पोर्तुगीज या तिघांविरुद्ध लढून त्यांनी राज्य टिकवलं होतं. ताराबाईंनी कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांवर हल्ला करायला उद्युक्त केलं. आताचे अलिबाग व तेव्हाचा कुलाबा येथून आंग्रे जे निघाले ते सपाट्याने प्रदेश व किल्ले जिंकत पुढे आले. कातळाच्या मध्ये कोरलेल्या पायऱ्यांमधून आपण वरती आलो की अजून एक आपल्याला द्वार लागतं, बघू शकता. आणि इकडनं आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलो की वरती हा बुरुज आहे आणि या बुरुजाला बघू शकता अशा या जंगे आहेत. जर खाली शत्रू आला असेल तर इकडनं डायरेक्ट त्याच्यावरती मारा करण्यासाठी या जंगे आहे. बघू शकता इकडनं आपल्या खाली दिसत आहेत लोक. आणि इकडे गुहा आहे, पाण्याचा टाका आहे. बाले किल्ल्यात गेल्यावर समोरच थोडी अंगणासारखी जागा आहे. राहायचे असल्यास ही जागा उत्तम. इथून वर जायला अलीकडेच दुरुस्ती केलेल्या पायऱ्या आहेत. त्या थेट आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातात. माथ्यावरच्या प्रवेशद्वाराचे कसलेही अवशेष उरलेले नाहीत. माथ्यावर जागा तशी कमीच आहे, पण या जागेत महादेवाचे मंदिर असून आतमध्ये सुबक आकाराची पिंड आहे. असे म्हटले जाते की या मंदिरातील शिवलिंग हे शालिग्राम दगडातील आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3च शालिग्राम दगडातील शिवलिंग पाहायला मिळतात. पहिला त्र्यंबकेश्वर, दुसरं भीमाशंकर आणि तिसरं आता आपण पाहतोय तिकोना किल्ल्यावरील या शिवमंदिरात. तिकोना गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून आपल्याला उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोरवे डोंगर, जांभोळीचा डोंगर, पवना धरण ही सर्व परिसर निहाळता येतो. गडावरून संपूर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेत येतो. आणि तिकडनं जायला असं गोल फिरून जायला तिकडनं त्या साईडला पुन्हा एकदा आपण पुढे येऊ शकतो. असा गोल राऊंड आहे आणि या साईडून सुद्धा येऊ शकता, वरतून सुद्धा इथे खाली उतरू शकता. तिकडच्या बुरुजावरनं पुढे आलो आपण मित्रांनो की इकडे अजून एक हा शेवटचा बुरुज आहे आता इथे बघू शकता. आणि या बुरुजाजवळ इकडे हे भलं मोठं असं पाण्याचा टाका आहे. हे टाका बघू शकता. पाणी आता पिण्यायोग्य तर नाही याच्यातलं, पण खूप मोठं टाका आहे. आणि इकडनंच पुन्हा आपल्या पुढे जायला रस्ता आहे. हा इकडे बुरुज आणि हा इकडे भगवा ध्वज आपला. आता आपला मित्रांनो संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं आहे. जे जे किल्ल्यावरती ऐतिहासिक वास्तू आहेत सर्व दाखवलेलं आहे. खालचा व्ह्यू बघू शकतो. इकडनं सुंदर असा व्ह्यू आहे इकडनं. आणि आता आपण
मग अशी ज्यांनी आपल्याला लिफ्ट दिलेली पायथ्यापर्यंत यायला त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण सांगितलं होतं. तर आता खाली जाऊन वाजले आपल्याला 1:30. फोटो काढण्यात खूप टाईम गेला आहे. छोटासा किल्ला आहे पण आपल्याला 1:30 वाजलेला आहे. 10 वाजता चढायला सुरुवात केलेली आपण. तर आता खाली जाऊ, जेवू वगैरे आणि पुन्हा एकदा आपला घरी निघू. आणि ही व्हिडिओ आता इथं संपवतो आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत